श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्य वळण रस्त्याचा समावेश करण्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची मंजुरी प्राप्त झाली असून त्यासाठी अधिकच्या 10,65,75,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यासंबंधीचा शासन निर्णयही नियोजन विभागानं जारी केला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 17 फेब्रुवारी 2024 रोजीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्य वळण रस्त्याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसंच त्या संदर्भातील कार्यवाही तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करून त्यास 11 मार्च 2024 रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती आणि 13 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता घेण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला. श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 20 जून 2022 रोजी मंजूर करण्यात आलेल्या 109,57,00,000 रुपयांच्या कामांमध्ये अधिकचे 10,68,00,000 रुपये मंजूर करून हा नवीन बाह्य वळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहर विकासासाठी राज्य शासनाच्या वतीनं 349.45 कोटी रकमेचा श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण 3 टप्प्यात राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील विकास कामासाठी 109,57,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. त्यात आता 10,68,00,000 रुपये अधिकचे मंजूर करून हा नवीन बाह्य वळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर 109,57,00,000 रुपयांच्या निधीतून मंदिर व संपूर्ण तटबंदीचं जतन दुरुस्तीसाठी 11,23,00,000 रुपये, दीपमाळांचं जतन व दुरुस्तीसाठी 11,25,00,000 रुपये, उत्तर पूर्व व पश्चिम पायऱ्या 13 कमानी सहाय्यक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी 12,22,00,000 रुपये, ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव व इतर जलकुंडांचं जतन दुरुस्तीसाठी 12,56,00,000 रुपये, मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर व बल्हाळेश्वर मंदिराचं जतन आणि दुरुस्तीसाठी 2,02,00,000 रुपये, कडेपठार मंदिर 2 पायरी मार्गाचं जतन व दुरुस्तीसाठी 10,73,00,000 रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. तसंच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत 12 कोटी रुपये, भूदृश्य विकसित करण्यासाठी 18,00,000 रुपये इत्यादी कामांचा समावेश आहे. प्रत्यक्षात जुलै 2023 मध्ये कामाला सुरुवात झाली. दिनांक 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सप्टेंबरमध्ये मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात डागडुजीचं काम सुरू करण्यात आलं. सध्या तटबंदीची दुरुस्ती व जतन, जेजुरी गडकोटातील सर्व ओवऱ्या, सज्जावरील आतील भागात वॉटरप्रूफिंग, प्रदक्षिणा मार्गावर दगडी पायऱ्या बसवणं, पूर्व दरवाजा व पश्चिम दरवाजाबाहेरील दगडी पायरी मार्ग तयार करणं ही कामं सुरू आहेत. पिंपळवेशी परिसरात पायरी मार्ग दुरुस्ती, कठडे कमान सुशोभीकरण, बानुबाई मंदिर, हेगडे प्रधान मंदिराबाहेरील कामं सुरू आहेत. मुख्य मंदिरातील गाभारा, सभागृहातील दगडी फरशी तसंच सभागृहातील दगडी खांबांच्या दुरुस्तीचं काम अद्याप बाकी आहे. होळकर व पेशवे तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती, नवीन दगडी कामं प्रगतीपथावर आहेत.